असंभावना म्हणजे हे शब्दाची प्रक्रिया ग्रंथ आहे ना ते पूर्ण पाठ करायला लागतात. मी तुम्हाला सांगितलं तुम्ही नुसतं ऐकलं त्याचा फायदा होतो. त्यामुळे तुम्ही पूर्ण लिहून काढणं, ते पाठांतर करणं. आणि एक सांगतो, एक म्हणजे ताज्या वस्तू आहे तरुण वयात, म्हणजे एक नाव ठेवणं म्हणून नाही, एक वस्तुस्थिती. बुद्धी ताजी आणि एक त्या बुद्धीमध्ये एक शक्ती असते, पेन लिहायचं, ज्ञान पेनला. आता कसं आपलं त्या बुद्धीने व्यवहार केला बोलले त्याच्यामुळे ती क्षीण होती बुद्धी. तरी तुमचं भाग्य तुम्हाला ऐकायला मिळतं. पण ब्रह्मज्ञान ऐकणे खूप भाग्य लागतं. ही बैठक मोक्षाची आणि ही सगतर निवेदाची आहे. हे सांगणं अध्यात्माचं, हे गण परमात्म्याचं. अनुभव सुखाचा हा प्रत्येक ईश्वराचा. ही भेट पांडुरंगाची, ही एकता तत्वाची. अनुभव त्या महान शक्तीचा, शक्ती म्हणजे त्या व्यापकात असलेलं भगवंताचं परस्वरूप. भांडी वाजवली केलं का नाही, त्या शक्तीमध्ये बुद्धीचा प्रवाह गेला नाहीये. आणि त्या बुद्धीला त्या भगवंता जाण्यासाठी अध्यात्म लागतं आणि अध्ययनासाठी मन पवित्र लागतं. पवित्र होण्यासाठी धर्म, तीर्थयात्रा, कर्म चांगले, सगळे सेवा ग्रंथाची पारायण, हे सगळं अलीकडचं परमार्थ लागतो. आणि ते जेव्हा परिपूर्ण होतं तेव्हा अंतःकरण शुद्ध होतं. आणि तेव्हा भगवंतात मन करण्याचा प्रयत्न करतो. तिला सांगतो ना, तिला कळतच नाही त्या बुद्धीला त्याची ओळख होणं, ते बुद्धीसारखं होत राहणं. तरी होत्या जरी व्यवहार केला असं मन देहाचा नसतो. त्याला अध्यात्माचं ज्ञान सूक्ष्मता. त्याला वाटलं थकले एवढ्या माई अभ्यास करून कल्याणासाठी त्याचा असा वाया नाही घालायचा. आता आपण झोपलं सुद्धा लोळायचं कारण कळते आपल्याला तरी कधीच नाही. मग असंभावना कशाला म्हणायचं ते आपण सांगूया. याच्याबरोबर आपण आज मी कशी जगली तुम्हाला सांगेल की भगवंत दोन्हीच होत आहे. कुठल्याही फळाचा संबंध नाही, कुठलाही विषय नाही, कुठल्या सुख दुःख नाही, कुठल्याही. आज आपण बसतो काल रात्री विपरीत भावना याची असंभावना महावाक्याने सांगितलेल्या जीव ब्रह्मा याविषयीची संशय त्यास असंभावना म्हणतात. ती असंभावना दोन प्रकारची असते. महावाक्यानं सांगितलेल्या जीव ब्रह्मा एकतेविषयी झालेला संशय त्याला म्हणतात असंभावना. बाकी काय त्याच्यावर सांगू महावाक्याविषयी खाली तिथं जीव आणि शिवाची एकता कशी करायची. त्या जीव शिव एकतेसाठी तत्वमसी महावाक्याचा उपदेश केला. तत्व आणि त्या तत्तम पदाचा विस्तार सांगितला. जीवाची व्याख्या सांगितली. अंतःकरण अवचिन्न चैतन्य म्हणजे जीव, माया अवचिन्न चैतन्य म्हणजे शिव. अंतःकरणामध्ये पाठीमाग असलेल्या चैतन्याचा आभास विचळतो आणि ते अंतःकरण कार्यरत होतं. अंतःकरण जेवढ असतं. अंतःकरण म्हणजे सत्वगुणाचा परिणाम. ठीक आहे का? कारण तुम्हाला पाया कोणी बसून दिलेलं नाही, तुम्हाला हे माहितच नाही. हे आमचं कर्तव्य आहे. तुम्ही तुम्हाला कधी लावलं नाही कारण तुम्हाला सांगितलं नाही, तुम्ही अध्ययन केले नाही. तुम्ही जे केलं तर तुम्हाला माहिती मागं हे कथा कीर्तन प्रवचन तुम्ही कधी ते जातात आणि ते तुम्हाला कळत नाही. कोणता अभंग सुटला, काय सांगितलं कोण सांगता. अद्वैताचे अभंग लावून देत नाही. भक्तीपद थोडेफार बोलतात. द्वैताचे अभंग नाही, अद्वैताचे अभंग नाही, भक्तीपर्यंत नाही, असे नाना अभंग सांगत नाहीत कोणी बी. तिकडे तुम्ही कुठं आपण राहते जास्त. आपण असं आयुष्य सांडून टाकलं ना बेटा. आता ऐका, असंभावना म्हणजे महावाक्याबद्दल आलेला संशय. महावाक्य सांगतो की तू ब्रह्मेश आणि बुद्धिमंती मी देह आहे. मी ब्रह्म कसं असू शकाल. त्याला संशय आला कारण मला जन्मोजन्मी देहच म्हणलं आणि उपाधीला मी बुद्धीने धरलं. उपाधी म्हणजे जड आणि उपाधीच्या सोबत असलेले उपहित चैतन्य. ते चैतन्य म्हणजे मी आहे. पण माझं ज्ञान मला नाही पण मी देहाला माझं म्हणते. तुम्हाला सांगतो बेटा आमच्या वेदांत खूप सोपं आहे पण तुम्ही तिकडे आला नाही तुम्हाला अवघड आहे. ही परिभाषा सोपी तुमच्या संसारापेक्षा खूप सोपं. पण इकडे तुमचं चिंतन नाही, अध्ययन नाही, मनन नाही, श्रवण नाही, साधूची संगत नाही आणि तुमच्या हृदयामध्ये भगवंताची ओळख नाही म्हणून तुम्हाला आवड जातं. बाकी काहीच नाही. मला कळते खरंच
त्याच्यापासून लोक वंचित आहेत. खूप लोक वंचित, अध्यात्माचं ज्ञानच नाहीये. असंभावना शब्द कोणी सांगतच नाही. आता ह्याचे दोन प्रकार, प्रमेय असंभाव, प्रमाण असंभाव असे प्रकार. असंभावना दोन फाटे कुठले, एक प्रमाण असंभावना, एक प्रमेय असंभावना. आता प्रमाणात दोन आहे, जीव ब्रह्माचा भेद सांगणारे किंवा जीव ब्रह्माचा अभेद सांगणारे, हे दोन असंभावना आहेत. ज्या वाक्यानं जीव ब्रह्माचा भेद प्रतिपादन केला, ज्या वाक्यानं जीव ब्रह्माचा अभेद सांगितला, त्या दोन असंभावना, प्रमाण असंभावना, प्रमेय असंभावना. पासून सांगतो तुम्हाला मी, आता आठवण आली मी सांगितलं. त्याच्यामध्ये प्रमाण संभावना, प्रमेय संभावना. आता प्रमाण संभावना कशाला म्हणायचं? वेदांत वाक्ये जी जीव ब्रह्माचे प्रतिपादक आहेत, ती कर्म उपासना प्रतिपादक आहे. वेदांत वाक्याने जीव ब्रह्माचे एकत्र सांगितले, तर कर्म उपासना सांगितली. तुम्ही काय करा, एकटा करा, कर्म उपासना करा, काय सांगितलं वेदांत तुम्हाला? किती गंभीर प्रश्न आहे बघा. काय म्हणायचं? प्रमाण असंभावना. प्रमाण म्हणजे वेदाच्या द्वारे वेदांत तुम्हाला काय सांगितलं, वेदामध्ये काय ज्ञान दिलं, जीवांताचं काय घेतलं, मनाला काय पटलं, काय सांगितलं वेदानं? जीव ब्रह्माची एकता पटवून दिली का कर्म उपासना करा म्हणून सांगितलं. प्रमाण असंभावना. आता प्रमेय असंभावना असा जो संशय त्याला म्हणतात प्रमाण असंभावना. आणि ती श्रवणाने निवृत्त होते. प्रमाण असंभावना कशा जाते? श्रवण केल्याने. आता प्रमेय असंभावना, जीव ब्रह्माचा अभेद वेदांत शास्त्राने मुख्य प्रमेय म्हणजे सिद्धांत आहे, तो जीव ब्रह्माचा जीव ब्रह्माचा भेद सत्य. जीव ब्रह्माचा भेद आहे का जीव ब्रह्माचा अभेद आहे, त्याला म्हणायचं प्रमेय असंभाव. वेदांतानं जीव ब्रह्माचे एकता सांगितली तर ब्रह्मा सांगितली ते प्रमाण, आणि जीव ब्रह्माचा भेद अजीव ब्रह्माचा अभेद हे प्रमेय. अभ्यास करा, मी तुम्हाला 100 सांगून तुम्हाला घालून कायच फायदा नाही. आम्हाला ते आमच्या हृदय पण झाले, मी 10 सांगितलं 1000 तुम्हाला फायदा काय? आणि हे जर अभ्यास नाही केला तर पुढे अधोगती. माझे सांगण्यात काहीच फायदा नाही. तुम्ही जर अनुवाद नसताल करत तर मी डबल घेणार नाही, हे आता सांगायचे. कारण मी रिकाम तिकीट पडलेली नाही रस्त्यावरची बाई, मला दुसरा अध्ययन असते. तुम्ही काहीच करणार नाही आणि मीच वटवट करणार. आता एक आपण म्हणताना म्हणणा 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 म्हणजे वेदांत वाक्यानं ब्रह्म सांगितली का जीव ब्रह्माचे एक सांगितली. प्रमेय म्हणजे जीव ईश्वराचा भेद आहे का जीव ईश्वराचा अभेद आहे. प्रमेय असंभावना मनन आता निधी द्या असतात. मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे असं बुद्धीला जावा. मी अशी बुद्धी म्हणते, त्याचा नाश करण्यासाठी मी ब्रह्म म्हणायला तिला. वेदांत वाक्याचं फार तपस्या मान आहे. आमच्या अमब्रह्मास्माची एक माळ तुमच्या 1000 माळा बरोबर सांगायचे का? रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी त्या 1000 माळा, आणि मी ब्रह्माची एक माळ लेवल सारखी आहे. किती शक्ती आहे महावाक्यात. हमेशा म्हणायचे रामकृष्ण हरीचे 1000 माळा, आणि मी ब्रह्म आहे, मी ब्रह्माच्या एक माळ लेवल सेम. एवढा ज्ञानाचा प्रभाव आहे, काही कळत नाही वळण. आम्ही मंत्र घेतो ना, महावाक्याचा मंत्र आहे, काय त्याचा अनुभव आहे महावाक्यात समजायला. आणि जन्माच्या संस्काराने देहाधिकाच्या ठिकाणी जसा सत्यत्व निश्चय तसा जीव ब्रह्माच्या भेदाविषयी सत्यत्व निश्चय हा असतोच. आपण अनेक जन्माच्या संस्काराने आपण एका जन्मात देहात नाहीत नाही, अजिबात मनाला देहात फिरतो ना. त्या देहातून ते देह पडला तर ते देह मेला किती तसं धंदा काय, तसं कपडे बदलायचे, साडे बदलतो की नाही? बदलतो की नाही? माझं सांगायचं, तुम्ही गाऊनची लोक आहेत फकीर लोक त्या उपाध्या बदलल्या जीवात्म्यानं. मग ते का म्हणतात, अनेक जन्माच्या संस्कार ते उपाध्या आहेत ना देहात त्या शरीराचा, कुत्र्याचा, मांजराचा देह आहे संस्कार देहाचे. हा माझा देह, हा माझा देह. पालव्या तिला देह आवडते, मला बघ आवडत नाही, पण तिला प्रिय झाली है ना. म्हणून अनंत जन्माच्या संस्कारने देहाच्या ठिकाणी जसा सत्यत्व निश्चय हे देह खरा आहे. अनंत जन्माच्या संस्काराने अनंत देहाच्या ठिकाणी सत्यत्व निश्चय बुद्धीचा असतो, तसाच
जीव ब्रह्माच्या भेदाविषयी सत्याचा निश्चय आहे. जीव आणि ब्रह्म वेगळाच आहे हा पण निश्चय आहे. उपाधी माझी हा बी निश्चय आहे. आणि जीव पण आणि ब्रह्म ह्याच्यामध्ये भेद आहे हा बी निश्चय आहे. भेद म्हणजे अंतर. म्हणतो मी पूजा केली तशी केली. आपण म्हणतो ना मी आणि तो म्हणत आहेत का? त्याला म्हणतात भेदमय भक्ती. अभेदात नाही. त्याचं स्वरूप कळून जेव्हा भक्ती होती ना ती अलग असते. त्याच्यामध्ये भेद घेऊन व्यक्ती केली अलग असते. कारण उपाधियुक्त भगवंताला पाहणं म्हणजे मायायुक्त आणि उपाधिरहित म्हणजे निर्विकार. म्हणजे ज्ञान भक्ती निर्विकार आहे आणि भेद भक्ती दोघातला अंतर म्हणजे विकार. हे कळायला पाहिजे. अंतर नसताना का धरायचं? तुम्ही सांगा, आईपासून मुलगा जन्म होतो, आईचा असतो पण असतो. आई नाही तर मुलगा पण नाही. आई आहे तर मुलगा आहे ना. बरोबर चूक आहे. मग जो दिसतो साकार तर निराकाराशिवाय साकार आहे का? तुम्ही म्हणता आम्हाला साकार मान्य निराकार नाही. आम्ही म्हणतो खड्ड्याचा लेकरू आहे म्हणतात आणि माय नाही म्हणतात. अक्कल आहे का तुम्हाला? लेकरू रांगायला तर लोक म्हणतात त्याची माय मध्ये असेल आहे ना. छोटं बाळ आहे तर म्हणतात तिची आई आहे मध्ये. बरोबर आहे ना. मग साकार दिसतंय तर पाठीमागे निराकार पण असते. ते मुद्रा निराकार माहित नाही. मग साकार कुठून आलं? लेकरू आहे तर माय नाही म्हणता. लेकरू कुठून आलं? पहिला नाही म्हणायचं लेकरू दिसायला ना. साकार रूप झालं तर निराकरण हे म्हणता येत नाही. आणि हे कोणी ज्ञान देत नाही कारण त्याचे अवकाशच नसते. ऐका साखर घरातून 50 माणसं चहाला आले. ऐका ना. आणि माणसं आली 20-25. साखरा चहा करा. ती मध्ये दूध नाही साखर नाही. काय चहा करा? पाणी द्या. साखराचा चहा केला असता किंवा दूध कॉफी काय जे असेल ते असेल. मग नाही म्हणून पाणी दिलं. तसं तुमच्या ज्ञान नाही म्हणून जगताचं पाणी तुमच्यात आलं. त्या भगवंताची ओळख नाही म्हणून ह्या खोट्या जगताचा मोहाचं पाणी अवघडेवर का? बापरे वाव. आता विपरीत भावना चालली आपली. आनंद निर्माचे संस्कार तुमच्या बुद्धीचे देहाचा संबंध करणारे संस्कार मी देहच वाटत. पुन्हा जीव आणि भगवंतामध्ये अंतरच वाटतं. 2 संस्कार काय सांगितलं? देहाधिकार अनेक जन्माच्या संस्काराने देहाधिकाच्या ठिकाणी सत्य तुम्ही इच्छेल खरं वाटते करू. मी सांगा हे मरणारे मग खरं म्हणजे दिसणार नाही असणार. अस्तित्व खरे. अस्तित्व आत्म्याचं दिसणं दे आहे. दिसणं वृत्तीच आहे आणि स्वरूप स्वयंभू आहे. स्वयंभू स्वरूपावर ही उपाधी आहे आणि ती उपजित आहे. हे ज्याला कळतं त्याचं मन भगवंताला मिळतं. हे ज्ञान विचारसागरातून कळतं आणि बुद्धीचा प्रभाव वाढतो आणि बुद्धी भगवंतात विलीन होती. देहातून भिन्न होती. हे अध्यात्मशास्त्राची प्रगती बुद्धीची. ओके. आता आपले दोन्ही प्रिय भावना अनंत जन्माच्या संस्कारामुळे देहाधिकाला आपण सत्य म्हणतो आणि जीव आणि भगवंत आणि आपण त्याच्यामधलं अंतर मानतो. त्याच्यात अंतर नाहीये. वेदाला मानले नाही. जीवाचा आणि भगवंताचा भेद आपण सत्य मानला. देहाला पण सत्य मानलं. जगताला पण खरं मानलं. दुसऱ्या दृश्य पदार्थाला अस्तित्व दिलं आणि भगवंताचं अस्तित्व नाकारलं. त्याला म्हणायचं विपरीत भावना. आताचे 2 वेळ झाल्या. पुढे अजून नाही खंडीवर पुढे काय का आता हा असतो त्या विपरीत सत्य निश्चयास त्या विपरीत भावना विपरीत आहे ना. मी देह मी ब्रह्म आहे. मी देह का वाटतं? विपरीत भावना. त्या विपरीत सत्याचा निश्चयास विपरीत भावना म्हणतात. त्या विपरीत भावनेचा नितीध्यासाने नाश होतो. ती कशा जाती? नितीध्यास. असंभावना विपरीत भावना ज्ञानाचे फल ती परमानंद प्राप्ती. त्या फल प्राप्तीस प्रतिबंध आहे. असंभावना विपरीत भावना मी ब्रह्म आहे असं सुख घेऊ देत नाहीत. मी ब्रह्म या सुखाला प्रतिबंध करणाऱ्या 2 भावनेचा
असंभावना भावना विपरीत भावना. आता ऐका, ज्ञानाचं फल बघू देत नाहीत. ज्ञानाचं फल परमानंदाची प्राप्ती आहे, बुद्धी भगवंतात राहतीये, त्या सुखाबरोबर रमतीये आणि त्या आनंदाचा भोग घेतीये, देहाचा संबंध टाकतीये, अविद्येचा नाश करतीये, ईश्वराचा संगम बदलतीये आणि मनामध्ये परमात्म्याची ओळख होतीये. त्यामुळे परमानंदाची प्राप्ती. 4 वाक्य सुंदर आले. श्रवणाचं त्यात साठूट नाहीये. आणि असंभावना निवृत्त भावना परमानंद प्राप्ती करून देण्याचं जे सुख आहे ते बघू देत नाही. मग ह्या 2 भावनेचा नाश करावा. परमात्म्याचं सुख, मोक्षाचं फळ, त्या 2 भावना बघू देत नाही. पण असंभावना विपरीत भावना याची निवृत्ती करावी लागते श्रवणानं म्हणत. पॉइंट आहे ना, तुम्हाला मात्र नाही सांगत. तुम्हाला छान छोटे छोटे काढला कसं कसं करणं छोटे वाक्य तुम्हाला आणून सोडते. मग तुम्ही अभ्यास करायला लागून द्यावं लागून नुसते मुंडी चालून झोपत नाही. तुम्हाला वाटतं खायचं झोपायचं बटन दाबायचं. बापाची पेंडे काय झोपायचं फोन लावायचा, पूजाकडे फोन लावायचा, कान करायला लागतो आणि तिथं लिखाण करून मन अवधान घे. इकडे पूजा आणि इकडे भांडे घालणं, किचन मध्ये कपडे धुणं. काय असंभावना विपरीत भावनाची नाशक श्रवण मनन असतात. असंभावना विपरीत भावना त्याला नाशक कोण आहे? श्रवण मनन हे आहेत. म्हणून प्रतिबंध नाशद्वारा श्रवणादी 3 ज्ञाना सेतू आहे. 3 काय? श्रवण मनन असेल श्रवणाला प्रतिबंध करण्यासाठी हेतू. श्रवणामध्ये आपल्याला बुद्धीला पुढे जाऊ देत नाही. म्हणून त्या विपरीत भावना असंभावना याचा नाश करण्यासाठी श्रवणाच्या कार्यासाठी तुम्हाला सहकार्य आहेत. बाकी यांचं काही काम नाही. आता ज्ञानसेतुत्या श्रवणादी 3 ज्ञाना सेतू. आता अपरोक्ष ज्ञाना सेतू. आता हे 3 झाले. भावना झाली आपल्या संभावना, प्रमेय संभावना, प्रमाण संभावना आणि असंभावना. त्या कशा निवृत्त करायच्या आणि ह्याच्यातून कसं बाहेर यायचं? श्रवण मनन निधिध्यासन केल्यावर ते 3 दोष जातात. आता 3 दोष गेल्यानंतर अंतःकरण शुद्ध होतं. झालं म्हणून समजायचं. आता इतकी शेडिंग आहे. ज्ञाना सेतू. ज्ञानाला अपरोक्ष ज्ञानाला काय कारण आहे? आता अपरोक्ष ज्ञान आणि परोक्ष ज्ञान त्याचं तुम्हाला उत्तर सांगते. वाक्या पुढे आहे का? आपण थोडक्यात सांगून जाते. परोक्ष ज्ञान भगवंत आहे, परमात्मा आहे, ते परोक्ष आहे. पण तो इथं आहे असा आहे. प्रत्यक्ष त्याची अनुभूती अपरोक्ष परमात्म्याची आहे. तुमची मुलगी व्हिडिओ तुम्ही बघितली अमेरिकेला. आता व्हिडिओची खरी का समोरची खरी? प्रत्यक्ष ज्ञानास अपरोक्ष म्हणतात आणि अवांतर दूरच्या ज्ञानास परोक्ष म्हणतात. पोरगी आहे, मुलगा आहे, दागिने आहेत, पण कपाटात जेव्हा हातात आले तर प्रत्यक्ष अपरोक्ष आणि कपाटातले परोक्ष आहेत. आम्हाला दागिने अंगठी आहे, बांगडी आहे, ताटले आहे. ते दिसायले का तुम्हाला? त्याचा संबंध आहे का? ते कपाटात आहे, पण ती आहे परोक्ष आहे. पण ते हातात आहे अपरोक्ष. मग सांग काय तुझं दुसरं काय देऊ बरोबर. आता अपरोक्ष ज्ञानास हेतू. जीव ब्रह्माऐक्य अपरोक्ष ज्ञानास प्रत्यक्ष हेतू म्हणजे कारण सूत्राशी महावाक्याचा संबंध प्रथम श्रवण. अपरोक्ष ज्ञानाला काय कारण आहे? वेदांत वाक्याच्या श्रवण, वेदांत वाक्य महावाक्य श्रवणाशी संबंध. वेदांत वाक्याचा श्रवणाशी साक्षात संबंध झाल्यावर अपरोक्ष ज्ञान व्हायला सुरुवात होती. गुरुच्या संबंधामध्ये साधकानं महावाक्याचा उपदेश श्रवणाच्या अधिकातून आत घालणं आणि त्या दोन्हीचा शक्तीनं अज्ञान नष्ट होणं त्याला म्हणतात श्रवणाची महान शक्ती. परमात्म्याची प्रतीती, देहाची निवृत्ती आणि स्वरूपाची ठिकाणी असलेल्या आवरणाची समाप्ती. विद्यार्थ्याकडं एक करण्यासाठी पुण्य आणि मोजण्यासाठी पुण्य 3 पुण्य. एक प्रवेश होतो पण कळत म्हणून ते अवगत होतं अनुभवात येतात. फक्त सर्वांमध्ये प्रवेश होतो लोकांना आहे. त्यांना पुण्य होत नरक होतो, प्राप्ती होत नाही. अशा लोकांना फक्त नरक होतो. तेवढं पुण्यच पुन्हा खायला काय नाही, पुढचा फायदा नाही, पुढे प्रवेश नाही भगवंताकडे. पण बुद्धिवंत लोकांना
अभ्यास खूप करा, पण ते लोकांना कळत नाही. काय करू मी तरी काय. आता मी साधा कारण गुरुच भगवंताचं ज्ञान व्हायला त्या श्रवणाला महावाक्याचा संबंध होणं. ज्ञान होण्याला काय कारण आहे? महावाक्याने हे श्रवणेंद्रिय समोर ग्रंथ, हातात ग्रंथ आणि म्हणतात हे वैभव समोर ग्रंथ, हातात शांत, चौकडे एकांत. जमत नाही बेटा, एवढं चांगलं शिकत नाही आताच्या. प्रत्यक्ष अनुभूती येण्यासाठी वेदांत शास्त्राच्या श्रवणाची हृदयाची भक्ती नितांत गरज आहे. आणि महावाक्याचं ज्ञान होण्याला हे भगवंताचं प्रत्यक्ष अप्रोक्ष होण्याला श्रवण आणि महावाक्य हे संबंध झाला. त्या अंतःकरणामध्ये असलेल्या परमात्म्याच्या अनुभूती यायला आरंभ झाला, तेव्हा अधिकारयुक्त श्रवण करावं लागतं आणि वेदांताचं वाक्य करावं लागतं आणि ब्रह्मवेत्ता सांगायला पाहिजे. त्याचा प्रभाव पडतो आणि मन त्या भगवंताकडे जातो आणि मी कोणतरी हलक्या हलक्या करू लागतं. आता कसं करू लागतं बघू. सद्गुरूंनी केलेल्या महावाक्याचा उपदेश कानानं ऐकणं आहे हे आहे. सद्गुरूंनी केलेल्या महावाक्याचा उपदेश साधकानं कानानं ऐकणं या ज्ञानाला हेतू आहे. बरोबर का चुकलं? आता पुढे चला. वेदांत वाक्य दोन प्रकारचे आहेत, त्यात काही अवांतर वाक्य, काही महावाक्य. वेदांत वाक्य दोन प्रकारचे, एक अवांतर वाक्य, एक महावाक्य. आता ज्या वाक्यात जीवाचे किंवा परमात्म्याचे फक्त स्वरूप कथन केले असते, ज्या वाक्यात जीवाचे किंवा शिवाचे फक्त स्वरूप कथन केले असते त्याला काय म्हणतात? अवांतर वाक्य. ज्या वाक्यामध्ये जीवाचं किंवा शिवाचं फक्त स्वरूप वर्णन केलं त्याला म्हणायचं अवांतर वाक्य. पण ज्या वाक्यामध्ये त्याचं एक केलं तर प्रत्यक्ष अनुभवाला येतो आणि त्याची अनुभूती येते, ती कशी येते, काय येते, ती महावाक्य. आता पुढे चला. त्या वाक्यात जीव परमात्म्याचे एकदा प्रतिपादन केले असते त्याच महावाक्य. हे वाक्य अहम ब्रह्मास्मी, प्रज्ञानम ब्रह्म, ऐमात्मा ब्रह्म, तत्त्वमसि. चार वेदाचे चार. त्या चार महावाक्यातून बुद्धीला एक शक्ती तयार होती आणि मन सावध होतं, अंतःकरण बाधित होतं, देह भावबंद होतो, इंद्रियाचा संबंध जातो, भगवंताचा स्पर्श होतो, अंतःकरणामध्ये ईश्वराचा अनुभव येतो आणि सुखाचा आणि बुद्धीचा संगम होतो. त्या ठिकाणी अप्रोक्ष ज्ञानाला सुरुवात होती आणि देह बुद्धी संपून जाती. जगताचा भ्रम बाजूला जातो, दुःखाचा उत्कर्ष थांबतो आणि सुखाचा स्पर्श होतो, तो वेदांती होतो, ब्रह्मवेत्ता त्याला म्हणतात. तो महावाक्याच्या ज्ञानानं पावन होतो, बुद्धीचा प्रवेश ईश्वरात जातो, देवाची आणि शिवाची एकता होती, त्याला म्हणतात महावाक्याची दीक्षा. तुम्हाला सकाळी दिलेली तयार होतं, अमृमात्म्याचं ज्ञान हृदयात येतं आणि त्या ज्ञानाच्या शक्तीनं ज्ञान मरून जातं आणि परमात्म्याची एकता होती, स्वरूपाची प्रतीती येते, जगताची भ्रांती जाती, स्वरूपामध्ये ईश्वराचा प्रत्यक्ष अनुभव येतो, तो जीव महान तत्वामध्ये विलीन होतो आणि त्याला आत्मदर्शन होतं. परमार्थाचा शेवट झाला. कशाला म्हणतो अवांतर वाक्य? ज्या वाक्यामध्ये जीवाच्या आणि शिवाच्या स्वरूपा फक्त कथन केलं असतं त्याला अवांतर वाक्य. आणि ज्या महावाक्यामध्ये जीवाच्या आणि शिवाच्या एकता सांगितली, इकडे स्वरूप सांगितलं, तिथे एक केलं. आता एकता करणारे महावाक्य ब्रह्मास्मी, प्रज्ञानम ब्रह्म, ऐमात्मा ब्रह्म, तत्त्वमसि. या चार वेदाच्या चार वाक्यामध्ये चार काढला आणि तो सार म्हणजे तू तो ब्रह्म आहेस, तू देह नाही. मन देहाला आकर्षित होतं आणि खोटं नातं हृदयात येतं आणि खरं भगवंताचा संबंध बंद होतो. माया हे कार्य करती आणि जीवाला भ्रमात धरती, देहबुद्धी तयार होती, अविद्याच्या बुद्धीला ग्रासून टाकते, दुःखाचं दर्शन देती आणि सुख थांबवून घेती, मनाला जगताकडे नेती आणि इंद्रियामध्ये विकार करती, विषयाला जवळ करती, बुद्धी आणि भगवंतापासून दूर जाते. ही मायेची शक्ती परमात्म्यापासून बुद्धीला दूर नेती. ती माया म्हणजे अविद्या, अविद्या म्हणजे भ्रम आणि भ्रम म्हणजे दुःख आणि दुःख म्हणजे नाही त्याचा संबंध करणं आणि आहे त्याचा संबंध सोडणं. त्याला म्हणायचं अविद्या आणि अविद्या ब्रह्मज्ञानानं मरती. आता उद्याच्या पुढचं घेऊ अवांतर वाक्य, महावाक्य. जास्त सांगून फायदा नाही, 1 घंटा होऊन गेला, 9 वाजले. त्या बाय गुरुच्या राम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की, सद्गुरुनाथ महाराज की. चला